नमस्कार. आपण सार्थ श्री दासबोध बघत आहोत. आज दशक 8वा, समास 3. मागचं जे सूक्ष्म आशंका निरूपण आहे ते पुढे कंटिन्यू होत आहे. समास 3 सूक्ष्म आशंका निरूपण म्हणजे काय की देव मोठ्यांपैकी सगळ्यात मोठी वस्तू आणि छोट्यांपैकी सगळ्यात छोटी वस्तू आणि त्याच्यापेक्षा जास्त सूक्ष्म आणि त्याच्यापेक्षा जास्ती मोठी अशी अनंतपटीने लहान आणि अनंतपटीने मोठी अशी जी वस्तू आहे त्याला देव म्हणतात. आता त्यांनी ती जी आशंका बऱ्याचशा ज्या निर्माण झाल्या होत्या, मागची जी ओवी आहे की सगळं मिथ्या आहे, हे मग निर्गुण आहे, मग माया आहे, या सगळ्यांचं मग पुन्हा अजून विस्तारून सांगा जेणेकरून आम्हाला परब्रह्म तत्व सर्वत्र आहे ते आम्हाला पटेल असं श्रोत्यांनी म्हटलं. तर त्यावर समर्थ म्हणतात बघा आता, श्रीराम अरे जी झालीच नाही त्याची वार्ता पुसती काही, तथापि सांगो येणे काही संशय नुरे. अरे अरे बाळा, जे काही झालंच नाही आहे या विश्वामध्ये त्याची तू वार्ता, त्याची तू न्यूज, त्याबद्दल तू विचारतोय मला. ते काही झालेलंच नाही या जगामध्ये आणि त्याचा तुला संशय का बरं येतोय की हे झालंय काहीतरी. मग ते चिमटावाला उदाहरण आहे ना, मग आम्हाला असं कळतं का बरं, मग आम्हाला असं का होतं, कृपया सांगावं. अर्थात इथे संवाद सुरू आहे आणि बरेचदा वाद विवाद संवाद वितंडवाद वगैरे हे सगळ्या प्रकारांनी गोळा करून एक मस्त मसाला निर्माण करून ग्रंथ निर्माण केलेला, जेणेकरून त्यांनी स्वतः शब्द वापरला मसाला शब्द, जेणेकरून सगळ्यांना सगळं व्यवस्थित कळू शकेल, आत्मज्ञान परिपूर्ण होऊ शकेल. दोरीकरिता भुजंग, जळाकरिता तरंग, मार्तंडाकरिता चांग मृग जळवा आहे. की मग त्यांनी पुन्हा ते दोरीचं जे उदाहरण आहे ते दिलेलं आहे की अंधारात दोरी दिसली तर भुजंग दिसतो म्हणजे साप दिसतो. जळावर म्हणजे समुद्रावर जशा लाटा येतात तसं हे सगळं विश्व आहे. मार्तंडा म्हणजे सूर्याकरता सूर्य आहे त्यामुळे मृगजळ दिसतं. असे बरेचसे उदाहरण ते देतात. म्हणजे आता यात त्यांनी जे म्हटलेलं आहे ना की विवर्तवाद, म्हणजे ते आता त्यांनी बरेचसे उदाहरण दिलेले आहेत. कल्पनेकरिता स्वप्न दिसे, कल्पना आहे म्हणून आपल्याला स्वप्न दिसतात झोपेमध्ये. शिंपीकरिता रूपे भासे, की शिंपले जे असतात ते रूप म्हणजे आपलं चांदीसारखं दिसतं. जळाकरिता गार वसे, निमिष्य एक, तर जळ असलं त्यामुळे गारा दिसतात, निमिष्य काही निमित्त करता दिसतात. म्हणजे रुपयाचा अर्थ काय की खरं पाहिलं तर चांदी असं असतं. मातीकरिता भिंती झाली, खरं तर ती भिंत झाली पण ती मातीचीच आहे. सिंधूकरिता लहरी झाली, पुन्हा समुद्र आहे त्यामुळे त्याच्यावर लाटा येतात. तिळाकरिता पुतळी दिसू लागली, की तिळाकरिता पुतळे दिसते, पुतळा दिसतोय. सोन्याकरिता अलंकार, सोना आहे त्यामुळे अलंकार असतात. तंतूकरिता झाले चीर, तंतू म्हणजे दोरे असतात त्यामुळे आपलं हे झालं, चीर म्हणजे आपलं कापड तयार झालं. कासवाकरिता विस्तार हातापायांचा, जसं कासव असतं तरी हात आतमध्ये घेतले तर तो दगडच भासतो, पण त्यांनी पाय असे बाहेर काढल्यावर आपल्याला दिसायला लागते की अरे ते तर कासव आहे, दगड नाही आहे. तूप होते तरी थिजले, तरी करिता मीठ झाले, बिंबाकरिता बिंबले प्रतिबिंब. तूप होतं ते पातळ असताना आपल्याला वाटलं की अरे पाण्यासारखंच दिसतं, पण जेव्हा ते थिजतं त्यावेळेला कळतं की अरे हे तर तूप आहे. तरी करिता मीठ झाले म्हणजे काय की जसं समुद्राचं पाणी आहे ते असं बाहेर काढलं आणि ते मग त्याच्यावर असे खारीचे असे जे असतात छोटे छोटे तलावांचे भाग करतात. समजा मिठागार जे असतात, पाणी वाफ होऊन गेलं तर मीठ होतं, तिथे मीठ आहे पण ते पाण्यातलंच आहे, ते पाण्याचंच रूप आहे ते एक प्रकारे, कारण की पाण्यामध्ये ते मीठ मिसळलेलं असतं. बिंबाकरिता बिंबले प्रतिबिंब, प्रतिबिंब जे पाण्यामध्ये दिसतं ते सूर्याचंच असतं समजा, पण ते आपल्या प्रतिबिंब दिसतं आणि ते तसंच हे सगळं जग जे आहे ते देवाचंच प्रतिबिंब आहे असं तू मान. असं म्हणजे प्रत्येक ह्याच्यातनं ते उदाहरण सांगतात की विवर्त रूपाने सांगतात की हे
कल्पना आहे त्यामुळे स्वप्न दिसतं, त्यानंतर शिंप आहे तिथं चांदी दिसते. तसंच भगवंत आहे, चांदी दिसते. जळ आहे तर गारा, म्हणजे पाणी आहे तर त्या गारा पडतात, तर ते जळाचंच एक रूप आहे. तसंच भगवंताचंच हे रूप सगळं काही आहे. माती आहे पण भिंत दिसते, आहे की नाही? पण जशी माती आहे त्यामुळे भिंत दिसते, तसंच भगवंत आहे म्हणून हे सगळं विश्व दिसतं. सिंधू आणि करिता लहरी म्हणजे समुद्र आहे, त्याच्यावरच या लाटा येतात आहे. म्हणजे जे मूळ स्वरूप आहे भगवंताचं, त्याचं जे रिफ्लेक्शन आहे असं त्यांना सारखं म्हणायचं आहे. सोन्याकरिता अलंकार, सगळीकडे सोनं आहे आणि त्याचे ते अलंकार बनलेले आहेत. तसंच हे विश्व त्या भगवंताचंच बनलेलं आहे. तंतू धागा धागा अखंड विणूया, ते भजन तुम्हाला माहीत असेल. तसंच तानाबाना असं विणल्यामुळे हे खरं तर तो दोराच आहे, कापूसच आहे, पण त्यामुळे आपल्याला सगळं विश्व दिसतं. कासव दगडासारखं दिसतं, पण त्यांनी पाय काढल्यावर कळतं की अरे हे तर कासव आहे. तूप थिजलं आहे तेव्हा आपल्याला असं वाटतं, तेव्हा आपल्याला ते तूप म्हणून दिसतं, नाहीतर आपल्याला ते पाण्यासारखंच दिसतं. मीठ दिसतं पण ते पाण्यातनं बाहेर निघालं आहे. तसंच सूर्याचं प्रतिबिंब दिसतंय, पण सूर्य असल्यामुळेच त्याचं प्रतिबिंब दिसतं. तसंच हे पूर्ण जग आहे, त्याचंच हे प्रतिबिंब आहे. कशाचं? आपल्या भगवंताचं प्रतिबिंब आहे. असे बरेचसे ते उदाहरण देत होते, जेणेकरून त्या विवर्त वादाने, म्हणजे वाद नावाचा प्रकार नाहीच आहे, की ते असं आहे त्यामुळे असं आहे असं समजून घ्यायला पाहिजे आणि तसं जीवन जगायला पाहिजे. पृथ्वीकरिता झाले झाड, झाडाकरिता छाया वाढ, धातूकरिता पवड उंच नीच वर्णाचा. की पृथ्वी आहे त्यामुळे झाड वाढत आहे तो, तसंच धातूमध्ये काही सोनं आहे काही लोखंड आहे. उंच आणि नीच, उच्च नीच वाद आहे, म्हणजे ते पण याच्या विरोधात आहे खरं तर असं दिसतंय. आता असो हा दृष्टांत, त्यामुळे साम्यवाद भगवंतच सर्वत्र आहे हे त्यांना सांगायचं. आता असो हा दृष्टांत, अद्वैतास कैचे द्वैत, द्वैते विण अद्वैत बोलताच नाही. की आता हे खूप झाले दृष्टांत. अद्वैताला द्वैतामधूनच दृष्टांत देता येतात आणि समजावून सांगता येतं, कारण की आपण सगळं बोलणं आपलं द्वैतातच सुरू आहे, म्हणून तुम्हाला त्या प्रकारे सांगतोय. आणि देवानी माफी द्यावी, कारण की देव हा अनुपम्य आहे. कोणतंच उदाहरण त्याला देता येत नाही, पण तरी उदाहरण देऊन समजावून सांगायचा मी प्रयत्न करतोय असं ते म्हणत आहे. भासाकरिता भास भासे, दृश्याकरिता अदृश्य दिसे, अदृश्यास उपमान असे म्हणून निरुपमा. की भासामुळे भास दिसतो, दृश्य जे अदृश्य तत्व आहे त्याच्यामुळे खरं तर दृश्य दिसतंय. खरं तर त्या भगवंताला उपमा कशी द्यायची? कल्पने विरेत हेत, दृश्या वेगळा दृष्टांत, द्वैता वेगळे द्वैत कैसे झाले. कल्पना असेल तर आपण काहीतरी निर्माण करतो आणि ते आपल्याला दिसतं, आणि त्या दृश्य दिसलं तर आपला दृष्टांत सांगता येतो, नाही तर दृष्टांत सांगणार कसा? खरं तर द्वैता वेगळं दुसरं अद्वैत कसं सांगणार? द्वैतामुळे तेच द्वैताचं उदाहरण देता येतं. विचित्र भगवंताची करणी, वर्णवेना सहस्त्रफणी, तेणे केली उभवणी अनंत ब्रह्मांडाची. की भगवंताची करणी मोठी विचित्र आहे, की सहस्त्रफणी म्हणजे शेषनाग सुद्धा हजारो आपल्या मुखांनी ते त्याचं वर्णन करू शकले नाही. इनफॅक्ट आता 8 अब्ज लोक आहेत, ते सगळ्यांनी देवाचं वर्णन केलं तरी त्याचं वर्णन होणार नाही. सरळ त्या अनंत ब्रह्मांडाची त्यांनी रचना केली, उभवणी केली. किती आश्चर्य आहे बघा. म्हणजे करू न करता वगैरे जे असतात ना, त्या सगळ्या शब्दांच्या पलीकडे आता असं ते म्हणायला लागले. परमात्मा परमेश्वरू, सर्व करता जो ईश्वर होतो, यापासून विस्तारू सकळ झाला. परमात्मा जो परमेश्वर आहे तो सर्व करता आहे, तो ईश्वर आहे, आणि त्याच्यापासूनच सगळं काही झालेलं आहे. कसं सांगू रे बेटा, समजून घे. ऐसे अनंत नावे धरी अनंत शक्ती निर्माण करी, तोची जाणाव चतुरी मूळ पुरुष. त्याचे अनंत नाव आहेत, त्याला अनंत शक्ती आहेत. जसं बरेचदा बोलताना निघून जातं माझ्या तोंडातनं की इन्फायनाईट डायमेन्शन, इन्फायनाईट युनिव्हर्सेस, इन्फायनाईट गॅलेक्सीज, इन्फायनाईट म्हणजे अनंत 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 आहे सगळ्या गोष्टी. सध्या सायन्स 10, 12, 15 डायमेन्शन्समध्येच अडकलं आहे, की एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिस, मग टाईम इज 4 डायमेन्शन वगैरे करता 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 भगवंत इन्फायनाईट डायमेन्शन्सच्या पुढे आहे. आता असं सांगायला गेलं तर मग काय होतं की बरेचदा
आपल्याला सरळ सरळ मॅड म्हणतात मग लोक अशा वेळेला. ठीक आहे, तिची अनंत शक्ती त्यांनी निर्माण केलेली आहे. तो अत्यंत चतुर आहे आणि तो मूळ पुरुष आहे. तो स्वतःला झाकून ठेवतो म्हणून तो दिसत नाही, अदरवाईज तो दिसला असता सगळ्यांना. खरं पाहिलं म्हणजे सगुण रूपात दिसला असता. निर्गुण स्वरूपात तो आपला अगदी मुखाप्रती भानू जैसा अगदी सतत आहेच आहे, तुला कसा जाणवत नाही रे, असं त्यांनी ते कळवळीने म्हणतात. त्या मूळ पुरुषाची ओळखण, ते मूळ मायाची आपण सकळ काही करते पण तेथेची आहे. त्या मूळ पुरुषाची ओळख अशी आहे की त्यांनीच ती मूळ माया निर्माण केलेली आहे आणि ती जी मूळ माया जी आहे तीच सर्वत्र आहे आणि तिथेच सर्व करतं पण तिथे आहे, तिथेच आहे. तसं 7वा अध्यायात आणि बऱ्याचशा 15व्या अध्यायात बऱ्याच ठिकाणी आलेले असं गीतेच्या पण. हे उघड बोलता नाहीये, मोडो पहा उपाय, एरवी हे पाहता काय साच आहे. हे उघड बोलतं आहे पण किती उपाय केले तरी ते जे आपल्या मनामध्ये जे ठसलंय ते मोडताच येत नाही. काय करावं समजून नाही राहिलं. खरं तर हे सत्य सर्वत्र भगवंतच आहे. देवापासून सकळ झाले हे सर्वांस मानले, परी त्या देवास ओळखले पाहिजे की. देवाने हे सगळं निर्माण केलेलं आहे पण त्या मूळ देवाला मात्र ओळखायला पाहिजे रे बाबा. सिद्धांचं जे निरूपण ते साधकास न मने जाणं पक्क नाही अंतःकरण म्हणून या. की सिद्धांचं जे निरूपण असतं की बाबा सर्वत्र भगवंत आहे, पण साधक करताना थोडी शंका ठेवल्यामुळे त्याच्या अंतःकरणामध्ये शंकाच राहते, भगवंत आहे असं राहत नाही. तू जाणून घे रे बेटा. अविद्या गुणे बोलीजे जीव, माया गुणे बोलीजे शिव, मूळ माया गुणे देव बोलीजे तू. अविद्येमुळे मी जीव आहे, मी छोटासा आहे, मी काय करू शकेन असं आपण म्हणतो, पण ते माया रूपाने आपण म्हणतो. पण मूळ माया जे असतं तर सर्वत्र शिवच आहे असंच ते म्हणत असतं. त्यामुळे आपण शिवस्वरूप आहे असं जाणून घ्यायला पाहिजे. म्हणून एक कारण मूळ माया अनंत शक्ती धराव्या, तेथीचा अर्थ जाणा अनुभवी पाहिजे. की ती मूळ माया जाणायला, अनंत शक्तीचा ही एकरूप व्हायला, अर्थ जाणायला आपल्याला अनुभवी व्यक्ती व्हायला पाहिजे असं ते म्हणतात. आपल्याला खूप मोठं व्हायचं आहे. माझे स्वामीजी म्हणायचं, लोक नावं ठेवतात, ठेवू द्या, कारण की ज्यांना काही करायचे कामधंदे नसतात ते नावच ठेवत असतात. समर्थांना नाही सोडलं, तुकारामांना नाही सोडलं, ज्ञानेश्वरांना नाही सोडलं, कृष्णाला रामालाही सोडलं नाही. आपण कोण आहोत? तुम्ही बघा इंटरनेटवर, वसिष्ठांनाही नाही सोडलं, विश्वामित्रांनाही नाही सोडलं, याज्ञवल्क्यांनाही नाही सोडलं. तुम्ही मोठ्यातल्या मोठे साधू संत घ्या, सगळ्यांना काही ना काहीतरी नावं ठेवलेले आहेत. म्हणजे खरं पाहिलं तर आपली भारतीय संस्कृती खूपच जबरदस्त आहे, पण हा जो प्रकार आहे, नावं ठेवणे जो प्रकार आहे, तो जायला पाहिजे असं त्यांना म्हणायचं. त्यामुळे काय होईल की अरे हा परमार्थ मार्ग आहे, आपण सपोर्ट करायला पाहिजे त्यांना. त्यामुळे मग करप्शन फ्री आणि सगळ्यांना सर्व काही मिळू शकतं, रामराज्य येऊ शकतं. आता आपण श्रेष्ठ बाकी सगळे कनिष्ठ म्हटलं तर संपलंच मग सगळं. तिथेच सगळं काही आणलेल्या हजारो लाखो कोट्यावधी वर्षांपासून. मूळ माया तोची, मूळ पुरुष तोची, सर्वाचा ईश, अनंत नामी जगदीश, तयासीची बोलीचे. ही मूळ माया तोच मूळ पुरुष आहे, तोच सर्वांचा ईश आहे, त्यालाच अनंत नाम आहे, तोच जगाचा ईश आहे, जगत ईश आहे, तयासीच बोलीचे, तोच परमात्मा सर्वत्र आहे. अवघी माया विस्तारली परीत हे निशेष नाथिली, ऐसी या वचनाची खोली विरवळा जाणे. की मूळ मायामुळेच सगळं काही ते माया जी निर्माण झाली म्हणताय, याचा तो अर्थ तुम्ही खोल घ्या आणि तो खोल जो अर्थ जो जाणतो की सर्वत्र परमात्माच आहे, तो अत्यंत विरळा व्यक्ती आहे. ती अत्यंत विरळा व्यक्ती काय म्हणत. ऐसे अनुर्वाच्य बोलीचे परी ते स्वानुभवे जाणीचे, संत संगी विण नवजे काही केला. की संत संगा विणा आणि विना, संत संघाविना आणि सद्गुरूंच्या अनुग्रहाविना आपल्याला जाणू शकत नाही, कारण की अनुर्वाच्य आहे. ते स्वतःच्या अनुभवानेच तुम्ही जाणू शकाल. ते स्वतःचा अनुभव अजून वाढवा, अजून खोलात जा. समर्थांनी जसे प्रश्नाचे हजारो फाटक करून प्रत्येक फाट्यांचं, प्रत्येक तंतूचं उत्तर देऊन जाणून घेतलेलं आहे सगळं, तसं प्रत्येकाने खोलवर जाऊन विचार करून बघावा.
तर आपल्याला हे कळेल. अजून साधनाचा झपाटा, साधना वाढवायला पाहिजे. 24 तासाची साधना करून आपण जाणू शकतो. खरं तर ते त्या जाणीवेच्या पलीकडे आहे, पण आपण आपले प्रयत्न वाढवावे असं ते म्हणतात. यातनं तो देव जाणावा. आपल्या आतमधलं संतत्व वाढवावं, त्याच्या संगतीत आपण राहावं, ते आपण जाणून घ्या. माया तुची मूळ पुरुष, साधका न मने हे विशेष, परी अनंत नामी जगदीश कोणास म्हणावे. माया पण आहे ती मूळ पुरुषापासूनच निर्माण झाली आहे. साधकाने हे मनात अगदी साठवून घेतलं पाहिजे. आनंद जो जगदीश आहे त्याला काय म्हणायला पाहिजे आपण जाणून घ्यायचं. त्याला काही म्हण बाबा, माझंच ते प्रतिबिंब आहे, त्याचंच मी प्रतिबिंब आहे. काय म्हणायचं. नामरूप माये लागले, तरी हे बोलणे नीटचित झाले. येथे श्रुती अनुमानिले कास असे. जे काय नामरूप आहे ते सगळं मायेला येतं. किती काय बोललं तरी तो जो अव्यक्त आहे त्याला काय नाव द्यायचं, त्याला काय अनुमान द्यायचं, काय कोणता अनुभव आला की आपण आत्मज्ञानी झालो समजायचं. म्हणजे एक त्याची दुसरी साईड अशी काय हम बन चुके क्या फिर आहे की नाही. मी तुम्हाला सांगितलं की जपानमध्ये अशी घडलेली गोष्ट आहे की मैं तो बन गया अभी. तर ते झेन ऋषी होते, झेन गुरु होते. मग त्यांनी झेन म्हणजे माहिती आहे तुम्हाला, आपलं ध्यान जे आहे ते चीनमध्ये जाऊन चेंज झालं आणि मग ते झेन झालं म्हणजे जपानमध्ये जाऊन. तर तुम्हाला अरे आपण तो भी बन गए, आप बड़े साधू संत, बड़े झेन गुरु हो गए. तर मग त्यांना ते त्याचे गुरु घेऊन जातात आणि मग ते काहीतरी होतं आणि त्यांना त्याच्या डोक्यावर काहीतरी घेऊन जातो. ते खाली ठेवतो नदी पार केल्यावर वगैरे. तो म्हणतो की गुरुजी तुम्ही ते डोक्यावर नाही, हो ते तिथे नदीच्या काठावरच ते सुटलं, ते तू अजूनही डोक्यात घेऊन ये का विचारतात शेवटी. मग त्याला कळतं की अरे शेवटी किती ध्यान मिळवलं, किती पॉवर मिळवली, कितीही पैसा मिळवला, कितीही काही मिळवलं तरी ते तिथल्या तिथेच राहतं. आपला देह निघून जातो खरं पाहिलं तर. तसंच आपले मागचे जे संस्कार आहे सगळं काही असतात ते मागे राहून जातात. आपण म्हणजे आत्मज्ञानामध्ये अजून रममाण व्हायला लागतात साधू संत लोक. अजून त्याच्या पुढल्याही बऱ्याच अवस्था असतात त्या लोकांना कळतच नाही. ठीक आहे, असं यांचं मत आहे. आता असो हे सकळ बोली, मागील आशंका राहिली, निराकारी कैसी झाली मूळ माया. आता हे झालं खूप. आता मागची जी आशंका तुम्ही जे म्हणाले की मूळ माया कशी निर्माण झाली ते आता मी सांगतो. समर्थ म्हणतात, दृष्टीबंधन मिथ्या सकळ, परी तो कैसा झाला खेळ, ह्याची आता अवघे निवळा करून दाव. की हा पूर्ण दृष्टीबंधनाचा आहे. जादू जे करतात, जादू करतात असं इकडनं त्या इथे काही आहे का नाही, खटकन मग ते पत्ता काढून दाखवतात. तसं जे आहे ही सगळी जादूचा खेळ आहे. आकाश असता निश्चळ, मध्ये वायो झाला चंचळ, तैसी जाणावी केवळ मूळ माया. की आकाश तर अगदी निश्चल आहे, त्याच्यात चंचल वायू निर्माण झाल्यामुळे जसा निर्माण होतो तशी जी मूळ माया ही परमात्म्यावर आलेली आहे. परमात्मा निश्चित आहे, सर्वत्र आहे, अखंड आहे. रूप वायोचे झाले, तेणे आकाश भंगले, ऐसे सत्य मानले नवचे किंकना. की वायू आला तर त्याने काही आकाशाला भंग पावला नाही. ते आकाश आणि परमात्मा तर अखंड आहे. तशी मूळ माया झाली आणि निर्गुणता संचली, येणे दृष्टांत तुटले मागील आशंका. तशीच मूळ माया झाली. तसंच निर्गुण निराकार परब्रह्मतत्व सर्वत्र आहे. मागची आशंका फिटली की नाही. वायू नव्हता पुरातन, तशी मूळ माया जाण, साच म्हणता पुन्हा लीन होत असे. की आकाश जास्ती वायूपेक्षा सखोल आणि जास्त जुनं आहे, तशीच मूळ मायापेक्षा परब्रह्मतत्व जास्ती जुनं आहे. ती परब्रह्मतत्वात लीन होऊन जाते. वायुरूपे कैसा आहे ते तैसे मूळ माया पाहे, भासेत परी ते न लाहे रूप द्यायचं. की वायुरूप कसं आहे ते मूळ मायामध्ये. मूळ माया कशी आहे तर ती भगवंताचंच रिफ्लेक्शन आहे. सगळ्यात शेवटी काय तर भगवंत, निर्गुण निराकार भगवंतच एक सत्य आहे. वायू सत्य म्हणे जाता, परी तो न ये दाखविता, तयाकडे पाहू जाता धुळीचं दिसे. की वायू बघायला गेलं तर धूळ दिसते, वायू दिसत नाही. तसे मूळ माया भासे, भासे परी ते न दिसे, पुढे विस्तारेल असे माया विद्ये.
तशीच मूळ माया दिसते, भगवंत दिसत नाही. आणि माया ही अविद्या आहे, भगवंत ही विद्या आहे. सुपर. जैसे वायूचे नियोगे दृश्य उडे गगन मार्गे, मूळ मायाचे संयोगे तैसे जग. जसं वायू आला तर गगनामध्ये जे ढग असतात ते उडून जातात, तसंच भगवंताचं आपल्याला सर्वत्र दर्शन व्हायला लागलं तर मूळ माया उडून जाते. क्लासिकल उदाहरण. गगनी आभाळ नाथिले अकस्मात उद्भवले, मायेचे गुण झाले तैसे जग. की आभाळामध्ये जे ढग आलेले आहेत, म्हणजे आकाशामध्ये जे ढग आले ते वायूने असे भुर उडून जातात. तसेच माया ही थोड्या काळाकरता आलेली. परमात्मा अखंड आहे आणि सर्वत्र आहे आणि आहेच आहे, नेहमी असतो. म्हणजे नाथिले गगन नव्हते, अकस्मात आले तेथे, तैसे दृश्य झाले येथे तैसी आबोली. की पूर्वी आकाशाचं होतो, पण ढग आल्यामुळे आपल्याला कळतं की आकाश आहे. तसं काही काळ आपल्याला ते दृश्य दिसतं, नंतर ते अदृश्य परमात्माच एक सत्य आहे, जाणून घे. परी त्या आभाळाकरिता गगनाची गेली निश्चळता, वाटेपरी ते तत्वता तैसेची आहे. तसंच ते ढग जे आले ते तात्पुरते, तशी माया जी आली ती तात्पुरती आहे. ती तत्वता ती जाणारच आहे, भगवंतामध्ये एकरूप होऊनच जाणार ती मूळ माया कधी ना कधी. असंच आपण स्वतःला जाणून आपल्या त्या मूळ पुरुषाशी एकरूप व्हावं, असं ते अंतरंगात म्हणतायत. तैसे मायेकरिता निर्गुण, वाटे झाले सगुण, परी ते पाहता संपूर्ण जैसे तैसे. तसंच मायेमुळे सगुण आपल्याला दिसतं, खरं तर ते निर्गुणच तत्व आहे. काही काळ आपल्याला दर्शन होतं हे सगुणाचं, पण निर्गुण तर सतत असतं. तसंच कित्येक जणांचे देह येतात, संत सत्पुरुष होतात, पण नंतर त्यांना पण त्यांचं ध्येय पडल्यावर आपल्या याच्यात त्या देहाला जाळून टाकतात ना, मग काय राहिलं? परमात्मा तत्वच राहिलं. त्यांना कित्येक उदाहरण देऊन ते सांगतात बघा. नभ माथा लागले दिसे, परी ते जैसे तैसे असे, तैसेच जाणा विश्वाचे निर्गुण ब्रह्म. नभ आपल्या माथ्यावर आलं, ठीक आहे, डोक्यावर आले तर आपण बघतो की अरे ढग आलेत, आणि ते निघून गेल्यावर मग काय राहिलं? निर्गुण ब्रह्म राहिलं. तसं निर्गुण ब्रह्म सत्य आहे, बाकी जी माया आहे ती असत्य आहे, ती तात्पुरती आहे, चेंज होणारी आहे, तात्पुरती आहे, जाणारी आहे, वगैरे वगैरे जे काय म्हणायचं म्हणा. पण निर्गुण ब्रह्म, निराकार ब्रह्म ते सतत असतंच असतं. ऊर्ध्व पाहता आकाश, निळिमा दिसे सावकाश, परी तो जाणीचे मिथ्या भासला असेल. की वर बघितलं तर आकाश आपल्याला आकाशाची निळिमा दिसते, म्हणजे निळा आकाश दिसतं. पण रात्री झाल्यावर तर काळा दिसतं, म्हणजे तो मिथ्या रंग आहे की नाही, तात्पुरता आहे की नाही. मिथ्या इन द सेन्स तात्पुरता आहे की नाही, म्हणजे तो पण एक भास आहे की नाही, हे जाणून घे. पण ते आकाश ज्याच्यामध्ये आहे ते मूळ ब्रह्मतत्व आहे, ते आहेच आहे. ते त्याला कोणताच कलर नाही, त्याला कोणताच रंग नाही. आकाश पालथे घातले, चौकड्या आटोपले, वाटे विश्वास कोंडले, पुरे ते मोकळेची असे. आकाश पूर्ण पालथं घातलं आणि चौकड्या, म्हणजे त्याच्यात समजा काही पण आलं तर आपण सगळं कोंडून ठेवलं असं वाटतं. पण ते एवढूच आहे. नंतर आपण जसं ते बघितलं शनीच्या पुढे व्हॉयेजर गेला, त्याने असा फोटो काढला तर एवढूसा निळा टिंब दिसला होता पृथ्वीचा. तर ते एवढूशा ह्याच्यात आपण राहतोय आणि आपण आपल्याला वाटतं कोण विश्व कोंडून घेतलं, शक्यच नाही. नाही का? जोपर्यंत आपण भगवंताशी एकरूप होत नाही, इन्फायनाईट आपण स्वतः होत नाही, आपला जीव योगरूप होत नाही, भक्त होत नाही, तोपर्यंत आपल्याला कळूच शकत नाही. खरं पाहिलं एवढूशा ह्याच्यात काय जाणणार आहे. मग ते बरेचसे असतात ना, म्हणजे तुम्हाला माहिती आहे, म्हणजे की मग गागर मे सागर, सागर मे गागर, वगैरे वगैरे असे बरेचसे उदाहरण आपल्या इथे. मग त्या सगळ्या वादात पडायचं नाही. समर्थ सांगतात तेच खरं आहे. पर्वती निळा रंग दिसे, परी तो तया लागला नसे, अलिप्त जाणावे तसे निर्गुण ब्रह्म. पर्वत असा दुरून बघितलं तर निळा निळा आकाशासारखं त्याचं रिफ्लेक्शन दिसतं. समजा हिमालय असेल त्याच्यातही तसं दिसतं. पण निर्गुण निराकार परब्रह्म तत्व अलिप्त असतं त्याच्यापासून, ते जाणून घे आणि त्याच्याशी एकरूप तुला व्हायचं आहे बघ, असं समर्थ रामदास आपल्या शिष्यांना म्हणतात. रथ धावता पृथ्वी चंचल, वाटेपरी तो असे निश्चळ, तसे परब्रह्म केवळ निर्गुण जाणावे. रथ धावताना पृथ्वी आपल्याला अशी धावताना दिसते, खरं तर ती निश्चल असते, तसं निश्चल असते. परब्रह्म तत्व, निर्गुण तत्व तसंच आहे की हे सगळं येत आहे, जात आहे, उठतोय, बसतोय,
रात्र झाली आहे, सकाळ झाली आहे, सूर्य दिसतो आहे, चंद्र दिसतो आहे, हे सगळे लोक दिसत आहे, या सगळ्या काही वस्तू वगैरे दिसतात आहे, आपलं वय वाढताना दिसतं आहे, ठीक आहे, आजार झाले, कोणी आलं कोणी गेलं, हे सगळ्या गोष्टी दिसत आहेत. पण परब्रह्मतत्व निश्चल आणि निराकार आणि सतत आहे. त्याच्याशी तुला एकरूप व्हायचं आहे, योगी व्हायचं आहे, भक्त व्हायचं आहे. ठीक आहे, असं ते सतत सांगतं. आभाळकरिता मयंक वाटे धावतो निशंक, पुरी ते अवघे माईक आभाळ जळे. ठीक आहे, पुन्हा तेच उदाहरण. झळे अथवा अग्निज्वाळ तेणे कंपित दिसे अंतराळ, वाटेपरी ते निश्चय जैसे तसे. ठीक आहे, अग्नीच्या ज्वाला असतात. ठीक आहे, त्यानंतर मग आपल्याला सगळं भासतं, पण शेवटी काय, काही जळलं काय असलं काय तरी परब्रह्मतत्व एकच आहेच आहे. त्याचे स्वरूप हे संचले, आस्था वाटे गुण आले, असे कल्पनेशी गमले परी ते मिथ्या. तसंच हे सगळं स्वरूप गुणांमध्ये आलेलं, सगुण झालेलं असं तुम्हाला वाटतं, पण ही कल्पना आहे, हे सगळं मिथ्या. ते जाणार आहे, निर्गुण निराकार परब्रह्मतत्व आहेच आहे. दृष्टी बंधनाचा खेळ, तैसी माया हे चंचळ, वस्तू शाश्वत निश्चळ जैसी तैसी. या दृष्टीबंधनाचा खेळ, माया ही चंचल आहे, जाणार आहे वगैरे वगैरे. वस्तू जी परब्रह्मतत्व आहे ती निश्चल आहे, ती मात्र नेहमीच राहणार, तिच्याशी आपल्याला एकरूप व्हायचं. ऐसी वस्तू निरावयव, माया दाखवी अवयव, हिच्या ऐसाचा स्वभाव नाथलीची आहे. की वस्तू निरावय आहे, पण माया आपल्याला सगळे लोक वगैरे दाखवते, हा तिचा स्वभावच आहे. की काहीतरी भलतंच दाखवणं, ज्यामध्ये आपण गुंतून बसू आणि आपला नाश होईल वगैरे वगैरे, तिचा तो स्वभावच आहे. आपल्याला त्या वस्तूशी एकरूप व्हायचं आहे, परब्रह्मतत्वाशी. माया पाहता मुळीच नसते, पण ते साचा ऐसी भासे, उद्भवे आणि निरसे आभाळ जैसे. माया ही मुळीच नाही आहे, पण ती ढगांसारखी येते आणि जाते आणि भासते, पण सत्य भासते, हे मात्र लक्षात घे. ऐसी माया उद्भवली, वस्तू निर्गुण संचली, अहम ऐसी स्फूर्ती झाली तेची माया. ही माया उद्भवली अशी वाटते, आणि आपल्या आतमध्ये जे अहमचं स्फुरण असतं त्यामुळे आपल्याला ते भासतं. तसंच भगवंताला अहमचं स्फुरण झालं, त्यामुळे ही माया निर्माण झाली. जसं आपल्याला निर्माण झाल्यासारखं वाटतं अहमचं, अहम आलं की आता हे सगळं दिसतंय, तसंच भगवंताला पण अहम आला, त्यामुळे माया निर्माण झाली असे वाटतं. खरं तर अस्तित्वातच नाही माया. आपणही भगवंत आहे, भगवंतही भगवंत आहे. हे निर्गुण निराकार भगवंत सर्वत्र आहे. जबरदस्त. गुण मायेचे पवाडे, निर्गुणे हे काहीच न घडे, परी हे घडे आणि मुडे सस्वरूपी. की आपण मायेचे पोवाडे म्हणजे किती वर्णन केलं तरी निर्गुणामध्ये काहीच घडलेलं नाही, पण मायामध्ये सगळं काही जन्मत आहे, नष्ट होतात आहे, कोणी कोणाचं माहिती आहे का, युद्ध होतात आहे, काय काय होतात आहे, सगळं काय सुरू आहे, पण स्वरूपामध्ये काहीच होत नाही आहे. परब्रह्मतत्व तसंच्या तसंच आहे. खूपच जबरदस्त उदाहरण आहे ते सगळे. जैसी दृष्टी तरळली तेणी सेनाची बासली, पाहता आकाशीच झाली परी ते मिथ्या. की आपल्या दृष्टीला भास झाला तर मोठ्या सेना दिसतात, मोठं काय काय दिसायला लागतं, पण मग आकाशात बघितलं म्हणजे ढगांचे आकार वगैरे बघितले तर आपल्याला सैन्य दिसतं, काय काय दिसतं, पण ते ढग निघून गेले तर आकाशच दिसतं. तसं मिथ्या स्वरूपाचं हे सगळं काही आहे. आणि मायेच्या राज्यात राहतो तरी आपल्याला सगळ्या एथिक्स आणि व्हॅल्यूज पाळूनच राहायचं, सगळे नियमबद्ध आपल्याला जीवन जगायचं, चांगलं जीवन जगायचं. आणि नियमबद्धतामध्ये जास्ती व्यवस्थित राहता येतं आणि जास्ती आनंद आहे. कोणी उठतं काय पण म्हणतं पूर्ण जीवन जगला म्हणतो, त्याला पूर्ण जीवन म्हणत नाही. परमात्माशी एकरूप होणं यालाच पूर्ण जीवन म्हणतात. मिथ्या मायेचा खेळ, उद्भव बोलीला सकळ, नाना तत्वांचा पाल्हा सांडून या. हा मायेचा मिथ्या खेळ आहे. आणि हे सगळं पाळलं आहे. खरं पाहिलं तर तत्वच एक सत्य आहे. तत्वे मुळीच आहे ती, ओंकार वायाची गती, तिथीचा अर्थ जाणती दक्ष ज्ञानी. की तत्व मुळीच म्हणजे खरं तर तत्वच मूळ आहे. आणि वायूच्या म्हणजे वायूच्या गतीने जसं ओंकार निर्माण झाला, समजा ओम शब्द तर आकाशाचं हे म्हणतात, तसं दक्ष आणि ज्ञानी लोक, जे जाणकार लोक आहेत, जे सतत भगवंताशी एकरूप असतात, ते जाणतात की हे सगळं जे आहे
जी सगळी माया जी असते ते शूरस्थ धारा अशा तलवारीच्या पातळीवर चाललं. त्यांना कळतं की काय खरं काय खोटं आहे आणि कशी परब्रह्मतत्व सतत असतं. हे सगळं जे बोलणं चालणं सुरू आहे तो कसं करून घेत आहे कधी कधी त्यांना पण जाणवतं. ते मूळ अर्थ जाणतात. मूळ मायेचे चळण त्याची वायाचं लक्षण सूक्ष्म तत्व त्याची जाण जडत्वा पावली. की मूळ माया ती चलित असते म्हणजे सतत बदलत असते वगैरे वगैरे. तिचे वायू जसं असतं वायूसारखा आता आहे आणि अजून पुढे चालला गेला तो चंचलत्व आहे. आणि सूक्ष्म तत्व जे असतं ते स्थिर असतं. मायेला जडत्व आहे पण सूक्ष्म तत्व जे आत्मतत्व आहे ते जडत्व नाही. ते सर्व तत्वांच्या पलीकडे खरं पाहिलं ऐसे. पण तरी ते सांगतात आहे पंचमहाभूतांच्या दृष्टीने सांगतात. आता ऐसे पंचमहाभूते पूर्वी होती अव्यक्ते पुढे झाली व्यक्ती सृष्टी रचनेचे. पंचमहाभूते होते ते व्यक्त झाल्यामुळे सगळी माया निर्माण झाली. खरं पाहिलं तर पंचमहाभूते परब्रह्म तत्वांच्या आतून निघाले आणि ते पुन्हा त्या परमात्मा तत्वामध्ये विलीन होऊन जातात. सृष्टी निर्माण करतात, व्यक्त होतात, पुन्हा अव्यक्त होतात. पण मूळ ब्रह्म जसंच्या तसं जबरदस्त. मूळ मायेचं लक्षण त्याची पंचभौतिक जाण त्याची पाय ओळखणं सूक्ष्म दृष्टी. की हे मूळ मायेचं पंचभौतिक जे लक्षण आहे ते समजून घे आणि आपली दृष्टी जी आहे ती अजून सूक्ष्म करत जा. मग तुला जाणवेल. त्या शिष्याला म्हणतात की सर्वत्र परब्रह्म तत्वच आहे. किती सुंदर बघा. आकाश वायवीण इच्छा शब्द करी कोण इच्छाशक्ती तेजी जाण तेजस स्वरूप. आकाशातनं वायू निर्माण झाला आणि पण शब्द जे आहे ते आकाशामधनं जात असतात आणि मग ती इच्छा निर्माण होते. इच्छा निर्माण होणं हे तेजस स्वरूपाचं लक्षण आहे. म्हणजे ते सूर्याचं जसं असतं आणि तेजस स्वरूप हे बळाचं लक्षण पण आहे. मृदपणे त्याची जडत्व पृथ्वी केवळ असे मूळ माया सगळं पंचभौतिक जाणावे. हे सगळं जे एकमेकांमध्ये असं मिसळलेलं आहे. मृदपणे त्याची जळ म्हणजे माती जसं पृथ्वी तत्व आहे ते म्हणजे जडत्व पृथ्वी केवळ ते एकमेकांमध्ये घुळमीळ झालेलं आहे. असं त्या अशी मूळ माया सगळं पंचभौतिक जाण. अशी मूळ मायामधनं हे सगळ्या पंचमहाभूत निघाले आणि त्याचं हे सगळं घालमेल सगळं जे झालेलं आहे सरमिसळ झालेली आहे. त्यातून 2 पंचमहाभूतांनी समजा आपला देह निर्माण झाला आहे. कोणी जलतत्वाने केवळ पाणी निर्माण झालेलं आहे. अशा विविध गोष्टी शुद्ध जलतत्व शुद्ध वायुतत्व किंवा पंचमहाभूतांचं एकमेकांचं मिश्रण झालेलं ह्या सगळ्या वस्तू निर्माण झाल्या. एक भूतांपोटी पंचभूतांची राहाटी सर्वेकडे सूक्ष्मसृष्टी घालून पाहता. असं एक पंचमहाभूतांमुळे सगळं काय निर्माण झालेलं आहे. आणि सूक्ष्म दृष्टी ठेवली तर पंचमहाभूतसुद्धा त्या परमात्म्यापासून निघाले असं तुला कळलं. पुढे जडत्वास आली तरी अस्ति कालोली अशी माया विस्तारेल पंचभूतिका. ते जडत्वात जे दिसतंय सगळं म्हणजे समजा आपण बघतो ना दिवा दिसतोय, घड्याळ दिसतोय, फॅन दिसतोय, समजा कोणाकडे AC असेल, लाईट असेल, सगळं काय असेल हे आपल्याला दिसतं आहे. पण हे सगळं कालवलं गेल्यामुळे दिसतं आहे आणि अशीच ती माया सगळीकडे विस्तारलेली आहे. पण ही पंचमहाभूतांची ठीक आहे ना. आणि ते पंचमहाभूत भगवंतामधून ते लपलेले असतात, पुन्हा प्रकट होतात, पुन्हा त्यांचं प्रकटीकरण होतं आणि पुन्हा ते भगवंतात विलीन होऊन जातात. मूळ माया पाहता अथवा अविद्या भूमंडळी स्वर्ग मृत्यू पाताळ 5ची भूत. मूळ माया हे सर्वत्र आहे. स्वर्ग मृत्यू पाताळ जिथे तिथे असेल 5 पंचमहाभूतांनी सर्व गोष्टी बनलेल्या आहेत. हा तुम्हाला माहीत असेल नाही की हा श्लोक त्याच्यात आला रामाला वसिष्ठांनी सांगितलं. सत्यस्वरूप आदि अंती मध्ये पंचभूते वर्तती पंचभूतिक जाणीचे श्रुती मूळ माया. की सत्यस्वरूप जे आदी आहे आणि अंतीपणामध्ये पण आहे ठीक आहे. पण मध्ये आपल्याला असं वाटतं की पंचमहाभूत दिसून राहिलेले आहेत. आपला देहाच्या पलीकडे जे सगळे पूर्ण मानवजात काय सगळं काय जीव वगैरे आहेत सगळे जे आहेत त्यांचे पहिले देव होता, आताही देव आणि पुढे देव राहणार. आणि ते जे दिसतं आहे ते मूळ मायामुळे दिसतं आहे आणि ती मूळ माया भगवंताचं एक प्रकारे सगुण प्रगटीकरण आहे, अजून काही नाही. येथे प्रगटीकरण येथे उठिली आशंका सावध होणं एका पंचभूते झाली एका तमोगुणापासून. हे बघा
ती जी आशंका आहे तुमची, एक लक्षात घ्या की पंचमहाभूत जे आहे ते तमोगुणामुळे निर्माण झालेले आहे. तर आपला पूर्ण देह जो आहे तो तमोगुणामध्ये निर्माण झालेला आहे का असं तुम्ही विचार करून बघा. आणि तमोगुण तर हा घातक आहे. तर आपल्याला सगुण स्वरूपाशी एकरूप व्हायचं आहे, चैतन्यमय काय करून घ्यायची आहे, आपल्याला योगी व्हायचं आहे, भक्त व्हायचं आणि अलिप्त व्हायचं आणि परमात्मा प्राप्ती करून घ्यायची आहे. 24 तास भगवंताची सेवा करून घ्यायचं, हे लक्षात घ्या तुम्ही. ठीक आहे. सतत आपल्याला सावध करतात आणि सांगतात, मूळ माया गुणापरती तेथे भूते कैची होती, ऐसी आशंका ही श्रुती घेतली मागा. की मूळ माया गुणापरती जे गुणाप्रमाणे निघते आणि तिथे म्हणजे पंचमहाभूतामुळे ती तयार झाली आणि त्याच्यापासून मग इतर भूते म्हणजे इतर जीव व व्यक्ती शक्ती ज्या निर्माण होतात. आणि ती कशी होती, मागे लोकांनी आशंका घेतली होती. आणि अगोदरचं सगळं जे आख्यान आहे ते मायाचं निर्माण कसं झालं आणि ती कशी मूळ मायापासून निर्माण झाली ते मी सांगितलं. आता जे मूळ माया कशी निर्माण झाली हे मी पुढल्या समासात सांगणार आहे, असं समर्थ म्हणतायत. ठीक आहे का? म्हणजे मायेचं यांनी पूर्ण निरसन केलं की ती मूळ मायापासून निर्माण झाली, ते पंचमहाभूत प्रकट होतात, भगवंतामध्ये पुन्हा विलीन होतात वगैरे त्यांनी सगळं सांगितलं. आता ते कसं होतं आणि का होतं ते मी पुढल्या समासात सूक्ष्म पंचभूती निरूपणमध्ये सांगणार आहे, असं समर्थ म्हणतात. ऐसे श्रुती आक्षेपिले, संशयास उभे केले, याचे उत्तर दिले पुढील समासे. आता ते ही जी शंका आहे त्याचं निरसन मी पुढल्या समासात करणार आहे. ठीक आहे, असं समर्थ म्हणतात. याचं सरसर आपण ट्रान्सलेशन वाचूया. मूळ मायामध्ये त्रिगुणांना स्थान नाही, मग तेथे पंचभूतांचा उगम कसा काय होतो, अशी शंका श्रोत्यांनी आधीच घेतली. श्रोत्यांनी शंका उत्पन्न करून मांडली आहे. पुढील समासामध्ये याचे उत्तर दिले आहे. ठीक आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म आशंका नाम समास 3. समर्थाने या समासामध्ये सांगितलं की ही जी माया जी निर्माण झालेली आहे त्या भगवंताच्या मूळ मायामधून आलेली आहे आणि ती प्रगट होते, पुन्हा भगवंतामध्ये विलीन होते, प्रगट होते, विलीन होते. पण भगवंत मात्र आहे, तो सतत आहेच आहे. तर त्या भगवंताशी आपण योगी होऊन, भक्त होऊन 24 तास भगवंताची सेवा करून आपण चांगल्या मार्गावर राहूनच सगळ्या गोष्टी करायच्या. तर आपण भगवंताशी सतत एकरूप राहू शकतो, सतत आपल्याला सर्वत्र भगवंत दिसू शकतो आणि या सगळ्या मायाचं शंका निरसन होऊ शकतं. पुढे अजून खोलात जाऊन आपण बघूया, असं समर्थ रामदास म्हणतात. चला आपण तसं परमार्थ मार्गावर राहूया, जेणेकरून सतत भगवंताची प्रत्येक क्षणाला प्राप्ती होईल, प्रत्येक क्षणाला भगवंताशी एकरूप आपण राहू शकू. धन्यवाद.